नमस्ते शेतकरी मित्रांनो, ग्रीनटेक्स ॲग्रो सायन्समध्ये मी रविशंकर बिराजदार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण आहे कोरेगाव तालुका जिल्हा सातारा इथे. तर आपण शेतकरी मित्रांशी आपण संवाद साधू. आधी त्यांची ओळख करून घेऊ. साहेब तुमचं नाव सांगा. मी राहुल रमेश कुलकर्णी. ओके. हे गाव आहे करंजको. ओके. तर ही जी डाळिंबाची बाग आहे, किती एकरची बाग आहे तुमची? ही 6 एकरची बाग आहे. 6 एकरची बाग आहे. तर इथं तुम्ही तेल्या, डांबऱ्या, कुजव्या अशा रोगासाठी कोणता पर्याय निवडला होता आणि कोणत्या म्हणजे उत्पादनांची फवारणी केली होती? हे जे रेड कॅप आहे हा. ह्याची आम्ही 2दा फवारणी घेतली. 2 वेळा घेतली. आणि प्लॉट बघू शकता. म्हणजे 5 एकराचा प्लॉट आहे. तुम्हाला एक तरी फळ कुजव्या, डांबऱ्या किंवा तेला दिसलंय? 6 एकराचा प्लॉट आहे. 6 एकरचा प्लॉट आहे. हो. एकही फळ तुम्हाला तेलाचा, डांबरा नाही दिसत. फवारणी किती दिवसाच्या गॅपने घेतली तुम्ही? ही साधारणपणे 7-8 दिवसाच्या. म्हणजे एक फवारणी घेतल्यावर 8 दिवसाच्या गॅपने दुसरी फवारणी घेतली. हो. वातावरण थोडंफार खराब झालं होतं तुमच्यात, म्हणजे ह्युमिडिटी वाढली होती. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं असं कंडिशन होती किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन होती की अचानक आर्द्रता वाढायची, ह्युमिडिटी वाढायची, पावसाचं वातावरण व्हायचं आणि परत दुसऱ्या दिवशी कडक ऊन पडायचं. मग हे जे वातावरण आहे ते तेलासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तेलानं थैमान घातलेलं आहे. पण रेडकॅप हे असं उत्पादन आहे की आपण कसल्याच प्रकारे तेलाला बागेमध्ये एंट्री होऊ देत नाही. आणि तुमच्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही थ्रिप्ससाठी वगैरे इतर कुठले उत्पादन वापरले का? म्हणजे वेगळे काय होत नाही. तर हे जे उत्पादन आहे ह्याच्यामुळे तुम्हाला थ्रिप्स वगैरे किंवा डांबऱ्यासाठी इतर कुठलं उत्पादन घ्यायची गरज नाही. तुमची थ्रिप्स माईट सुद्धा कंट्रोल करतं आणि तुमचे जे डांबऱ्या, कुजव्या आहेत ते रोग सुद्धा हे कंट्रोल करतं. ह्या उत्पादनाच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का? अवश्य. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू? नक्की करा आणि वेळेत करा. वेळेत वापर करा. वेळ गेल्यावर सुद्धा हे होणार. उपयोग होणार. ठीक आहे. धन्यवाद.